अनाथ मुलांना शैक्षणिक सक्षमतेबरोबरच त्यांची काळजी घेऊन आपल्या मुलाप्रमाणे सर्व सेवा सुविधा देऊन सुशिक्षित विद्यार्थी घडवण्याचं महान कार्य ज्ञानभरती सोसायटीने केलं। ही आता शैक्षणिक सोसायटी राहिली नसून अनाथ विद्यार्थ्यांना घडवणारं विद्यापीठ असल्याचं प्रतिपादन ॲडव्होकेट देवराज मगदुम यांनी केलं। तेरवाडचा शिरोळ येथील ज्ञानभरती एज्युकेशन सोसायटी संचलित आश्रमशाळेच्या 29व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ॲडव्होकेट मगदुम बोलत होते। अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बाबासाहेब सावगावे, लायन्स क्लबचे अध्यक्ष बापूसाहेब पाटील, संस्थेच्या सचिव माजी नगराध्यक्ष माधुरी सावगावे आदी प्रमुख उपस्थित होते। यावेळी बोलताना अध्यक्ष सावगावे म्हणाले, राजश्री शाहू महाराजांनी सक्तीच्या शिक्षणाची अट घातली होती। दंड म्हणून 1 रुपया आकारणी केली होती। सुशिक्षित नागरिक घडवण्यासाठी त्यांच्या विचारांचा वारसा म्हणून सोसायटीची 1996 साली स्थापना केली। संस्थेतून आज देशातील विविध क्षेत्रात सेवेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी म्हणून आश्रमशाळेचे विद्यार्थी कार्यरत आहेत। खऱ्या अर्थानं ज्ञानभरतीचा वटवृक्ष फळाला आल्याचं सांगितलं। यावेळी बापूसाहेब पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष जमीर पठाण, माधुरी सावगावे आदींनी मनोगत व्यक्त केले। स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक बाबासाहेब तिबेले यांनी केला। सूत्रसंचालन संतोष भुयेकर यांनी केला। वर्धापन दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, अक्षरलेखन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं। यावेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते।